ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा सत्कार ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांच्या हस्ते मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले आयोजित राजभाषा महोत्सवात करण्यात आला। या प्रसंगी बोलताना अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच असा सत्कार अनुभवल्याचे म्हटले। याआधी अनेक सत्कार झाले, युवांनीही ते पाहिले, युवांनीही देखील अनेकदा केले, पण सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांनी तेही ज्येष्ठ नागरिकांनी केलेला हा पहिलाच सत्कार म्हणून तो विसरता येणार नाही, असंही अशोक सराफ यांनी सांगितले। महाराष्ट्र भूषण झाल्यानंतरचा सर्वात पहिला नागरी सत्कार खांदा कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आला होता। पनवेल मनसे आयोजित 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी राजभाषा महोत्सवाचे आयोजन आगरी शिक्षण संस्थेचे मैदान सेक्टर 6 खांदेश्वर मंदिरासमोर खांदा कॉलनी येथे करण्यात आले आहे। 23 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खेळ भाग्यलक्ष्मीचा आणि हळदी कुंकू समारंभ पार पडला। 24 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला आणि हब संग्राम बापू भंडारे महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते। 25 फेब्रुवारी रोजी श्री नटेश्वर नाट्यरंग मंच यांचे बहुरंगी नमन आयोजित करण्यात आले आहे। तर 26 फेब्रुवारी रोजी राहुल सोलापूरकर यांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या विषयावर धगधगे व्याख्यान आहे। 27 फेब्रुवारी रोजी शाहीर वैभव घरत यांच्या अंगावर शहारे आणणारे महाराष्ट्राचे पोवाडे आयोजित करण्यात आले आहे। सर्व पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा ग्रामीण भाग शहर पदाधिकारी व इतर पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांना हजर राहण्याचे आवाहन मनसे प्रवक्ता तथा शहराध्यक्ष पनवेल योगेश चिले यांनी केले आहे। मोठी आनंदाची गोष्ट आहे। ऐकून तुमचं पण बोलणं येतंय त्याच्याबरोबर। मला यावर्षीचा महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळालेला आहे। आनंदाची गोष्ट तर आहेच, म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कामाचं आणि प्रयत्नाचं चीज झालं असं मला वाटतं। म्हणजे कुठेतरी ते रजिस्टर केलं लोकांनी, नंतर आपल्या शासनाने सुद्धा ते रजिस्टर केलं की मी एक काहीतरी करून दाखवलेलं आहे, असं मोठा आनंद याची गोष्ट आहे। आणि तसं खास वागण्यासारखं काही नाही आहे, आपण कुठेतरी काहीतरी करू शकलो आपल्या लोकांसाठी, याचा आनंद मात्र चिकार होणार आहे असं मला वाटतं। सर, नवीन युवा पिढी जी आहे ती आता याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला लागलेली आहे। नवीन वेगवेगळे असे गाणी झाली, सिरियल्स झाले, वेब सिरीज झाल्या, अशा ज्या आहेत त्या आता पाहायला त्या पिढीसाठी काय आवाहन कराल? कोणाला? पिढीला? खरं म्हणजे काय माहिती, पिढीला आव्हान करणारा मी कोण नाही आहे। प्रत्येकजण हा हुशार असतो आणि प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणे काम करत असतो। काही यशस्वी होतात, काही होत नाहीत, पण ज्यांना यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्न करायला पाहिजे, निश्चित करायला पाहिजे, कारण प्रयत्नाशिवाय काही होत नाही आहे। तुम्ही कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हासिल करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात। आता आमच्या इंडस्ट्रीत म्हणायला गेलं, आमच्या इंडस्ट्रीत आल्यानंतर तुम्हाला तेवढं पेशन्स असले पाहिजे की त्यात काम करण्याचं, त्याच्यातली हे जे काम करणं हे टिकून धरणं हे महत्त्वाचं असतं। मिळवणं हे खूप असतं, पण ते जपणं हे फार कठीण असतं। त्यामुळे ते केलं लोकांचं निश्चित ते प्रत्येकाला यश मिळेल। पनवेलमध्ये ज्येष्ठांकडून आपला सन्मान झालेला आहे, काय म्हणाल? का रे, काय याच्यासारखी मोठी गोष्ट नाही दुसरी। ज्येष्ठांकडून सन्मान होणं म्हणजे जे मोठे आहेत लोक, ज्यांनी दुनिया पाहिलेली आहे सगळी, अशा लोकांनी माझा सत्कार करावा, म्हणजे हे कुठेतरी हृदय आहे असं मला वाटतं। कुठेतरी हे टच होतं हृदयाला, फार छान आहे। यंग लोक करतात सत्कार, त्याबद्दल काय नाही, पण वृद्धांकडून होणं हे फार मोठी गोष्ट आहे। चित्रपटसृष्टीत काय नाही, माझे दोन्ही प्रवास सारखेच आहेत। जीवनाच्या प्रवासाला मी नेहमी आनंदच घेतो आणि चित्रपटाचा प्रवास सुद्धा मी आनंदच घेतो। आनंद घेतल्याशिवाय कुठलाही प्रवास होत नाही। थँक्यू।